करवीर विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके विजयी झाले। यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून येतोय। सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाबरोबरच विविध मंत्रिपदांचे वाटप करण्याबाबत मुंबईमध्ये बैठका आणि चर्चा सुरू आहेत। करवीर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नूतन आमदार चंद्रदीप नरके यांना मंत्रिपद मिळावं, याबरोबरच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथल्या नरके गटाच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमान मंदिरामध्ये श्री हनुमानाला साकडं घातलंय। आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर विधानसभा मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलं। यानंतर आमदारपद नसताना देखील मतदारसंघामध्ये अनेक मोठी विकास कामं त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केली आहेत। त्यामुळे विकासाला चालना देणाऱ्या अशा आमदाराला राज्य मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी अशी मागणी नरके गटाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या सुरू आहे। त्याचबरोबर कार्यकर्तृत्ववान मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख निर्माण झाली आहे। त्यामुळे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत अशी प्रार्थना यावेळी कार्यकर्त्यांनी मंदिरामध्ये केली आहे। यावेळी कसबा ठाणे आणि परिसरातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नरके गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।